नीचे बैठिए आराम से। राम और पवन सलामी बल्लेबाज, इशारा आ रहा है एम्पायर्स का। पहली गेंद लेके अच्छी गेंद, गेंद को खेल दिया है, पॉइंट की तरफ गली के पास जा रही है। गेंद एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। पहली गेंद पे खाता खुलता हुआ राम, ये इन्होंने अपना खाता खोला और गेंदबाज है अंकुर। देखिए जिस तरह से ये पिछले 5 मैचेस हुए, पूरे के पूरे मैचेस ये चेस हुए हैं, चाहे वो लास्ट मैच देखिए आखिरी गेंद पे 4 रन लग रहे हो या फिर 71 रन 77 रन। अच्छी गेंद, गेंद को खेल दिया मिड विकेट के पास, पैरों से आराम से फील्ड किया और आराम के साथ 1 रन पूरा किया। दोनों ही बल्लेबाजों ने अपने खाता खोल लिया है। पावर प्ले चल रहा है। थोड़ी सी फील्ड मेरे ख्याल से दोनों ही खिलाड़ी ये ऑफ साइड में है, एक लॉन्ग ऑफ में है और एक डीप एक्स्ट्रा कवर रखा हुआ है। जबकि देखे जाते हैं कि राइट हैंड बैट्समैन के लिए डीप मिड विकेट रखा जाता है, लॉन्ग ऑन रखा जाता है, पर यहाँ कुछ अलग तरीके से स्वाग कारपेट स्ट्रोक खेल दिया है। एक्स्ट्रा कवर के पास डीप में गेंद गई है। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। राहुल वहां मौजूद थे और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। जिस तरह से फील्ड सेटअप किया है ना, उसी तरह से गेंदबाजी हो रही है। जो 2 खिलाड़ी लॉन्ग ऑफ और एक डीप एक्स्ट्रा कवर रखा है, जबकि ऑन साइड पे कोई खिलाड़ी सर्कल के बाहर नहीं है। पावर प्ले का ओवर चल रहा है। इस वक्त गेंद को खेल दिया, फिर एक बार खिलाड़ी के पास, या हा ना थोड़ी सी मिसफील्ड हुई और 1 रन आराम के साथ पूरा कर लिया। अगर पहली गेंद हाथ में आ जाती तो यहाँ मेरे ख्याल से रनआउट के रूप में एक धक्का लग सकता था। यहाँ विकेट के चांसेस थे। अभी भी फील्ड बिल्कुल वही रखी हुई है, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी रखा हुआ है, जबकि ऑन साइड पे सारे खिलाड़ी सर्कल में है। शॉट खेलना चाहते थे, गेंद का बाहरी किनारा लग के गेंद जारी है शॉट थर्ड मैन के पास। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी गेंदबाजी, मैं कहूँगा 5 गेंदों में सिर्फ 5 ही रन दिए, जबकि उन्होंने वो ऑन साइड है वो पूरा खुला रखा हुआ है, खिलाड़ी दोनों वो बाहर ऑफ साइड में रखे हुए हैं। अंकुर इस ओवर की आखिरी गेंद लेके, देखना है बड़ा स्ट्रोक आता है क्या नहीं। आखिरी गेंद लेके अंकुर, डॉट के रूप में गेंद जाते हुए बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी। पावर प्ले के ओवर में आपने सिर्फ 5 ही रन दिए, मतलब अच्छी गेंदबाजी की है। चाहे विकेट ना मिला हो, पर गेंदबाजी से उन्होंने रनों को रोक के रखा है। पहला ओवर समाप्त हुआ 5 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब जायंट्स की तरफ आ रहे हैं दूसरा ओवर लेके। जायंट्स का ये पहला मैच है और इससे पहला टाइगर्स पहला खेल चुकी है और टाइगर्स ने पहला मैच मेरे ख्याल से जीता था, जो 71 रनों का लक्ष्य था। और यही कप्तान ने सोचा था कि टारगेट चेस किए थे, इसलिए उन्होंने टॉस जीत के पहले गेंदबाजी का डिसीजन लिया। अभय शुक्ला स्ट्राइक पे है। राम, थोड़ी सी फील्ड फैला ली गई है। अच्छी गेंद, गेंद को खेलना चाहते थे। ऑन साइड पे गेंद जा रही है डीप मिड विकेट के पास। अच्छा थ्रो आया, थ्रो आया जब तक 1 रन पूरा कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। यहाँ टाइगर्स को एक अच्छी शुरुआत देनी होगी, 60-65 के पास जाना होगा, क्योंकि सभी लोग जान चुके हैं कि टारगेट चेस हो रहा है और वो सभी के माइंड में यही बात चल रही है कि टॉस जीतो और टॉस जीत के पहली गेंदबाजी लो। 6 रन हो चुके हैं। अभय शुक्ला नो बॉल का इशारा आते हुए और मेरे ख्याल से नो का इशारा आते हुआ गेंदबाजी मेरे ख्याल से
9+1 रहेगा। 8 रन हो गया ना, में निकाला है ना, 8 रन हो गया ना। हाँ, पेनल्टी नहीं है, कुछ पेनल्टी नहीं है। नो पे अगर देगा तो 7 होएगा। नहीं, नो पे सिंगल आया ना तो 8 होगा। देखिए गेंदबाज को चेंज किया गया है, तो 9+1 इस 2 रन के साथ बॉलर चेंज हो गया है। 9+1 8 रन बोर्ड पे लग चुके हैं। अब नए गेंदबाज को बुलाया जा रहा है। नए गेंदबाज को बुलाया जा रहा है। हाँ, नहीं 1 एक ही। 8 रन बोर्ड पे लग चुके हैं। अब नए गेंदबाज अंकुर, बॉलर नेम आशीष। आशीष यादव। स्ट्राइक पे है राम। अच्छी गेंद, पटकी हुई गेंद थी, गेंद सीधी खड़ी हो गई थी। एक्स्ट्रा कवर के पास कोई खिलाड़ी वहां मौजूद नहीं था, पर आराम के साथ जब तक आते 1 रन आराम के साथ मुकम्मल कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। हर कप्तान के दिमाग में ये चल रहा है कि कैसे भी टॉस जीत के गेंदबाजी ली जाए, और जब बल्लेबाजी कोई टीम की आ रही है तो वो सोच रहे हैं कि 70 के ऊपर भी रन अगर दे रहे हैं तो वो भी चेस किया जा रहा है। आशीष, अच्छी गेंद, गेंद का बाहरी किनारा लग के प्लेड ऑन हो गए, गेंद गिल्लियां बिखर गई, और इस तरह से पहला झटका लगता हुआ सीधे डगआउट में जाते हुए पवन अपना 2 रन के स्कोर पे अपना विकेट गंवा बैठे, और 9 रन पे पहला झटका लगते हुए वो टाइगर्स की टीम को। अब पवन इनकी जगह भरने के लिए भरत। भरत एक स्टाइलिश बैट्समैन जिन्होंने इनकी पहली इनिंग देखी थी जब पहला मैच हुआ था उनका टाइगर्स और लायंस के बीच में। क्या बल्लेबाजी की थी उन्होंने, और कायल कर दिया था सभी दर्शकों को। और अब एक बार फिर भरत स्ट्राइक पे आ चुके हैं। थोड़ी सी फील्ड में तब्दीली की जा रही है। जो शॉर्ट मिड विकेट का खिलाड़ी था उसे कवर पॉइंट के पास भेजा जा रहा है। तीन गेंदें हो चुकी है और 9 रन अभी भी। फिर एक बार अगली गेंद लेके आशीष भारत के लिए, वाइट के लिए छोड़ना चाहते थे, गेंद डॉट के रूप में आते हुए अभी भी स्कोर 9 रनों पे रुका हुआ है। अच्छी गेंद टैप कर दिया है, गेंद जा रही है मिड ऑन की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ। सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। 10 रन 1 विकेट के नुकसान पे। इस ओवर की आखिरी गेंद है। अच्छी वापसी आशीष की, अच्छी वापसी मैं कहूंगा, और रोके रखा है। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद बल्ले पे आई नहीं, डॉट के रूप में और एक गेंद जाते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पे।
2 ओवर 10 रन हुए और 1 विकेट गंवाया है। कहीं ना कहीं टाइगर्स के दिमाग में चल रहा है कि विकेटों को बचाया जाए और आखिर में आक्रामक खेला जाए। पर यहाँ 24 गेंदें बाकी है और 24 गेंदों में कम से कम 50-60 रन बनाने होंगे, क्योंकि दिमाग में ये भी चल रहा है कि हर कोई टीम चेस की जा रही है। वो भी एक माइंड में रहेगा कप्तानों के बीच में। अब नए गेंदबाज रोहित नायर, एक लेफ्ट हैंड गेंदबाज और स्ट्राइक पे है भारत, एक स्टाइलिश बैट्समैन जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब जीता था। और अब देखना है इस मैच में क्या करते हैं। थोड़ी सी पटकी हुई गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। बिल्कुल थोड़ी शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़े बाहर निकल गए थे। थोड़ी सी जब कट हुई और अच्छा सा उसे पुल कर दिया और सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर भेज दिया गेंद को 6 रनों के लिए। और इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पे। अब रनों की गति थोड़ी थोड़ी बढ़ते हुए, क्योंकि ये जरूरी है, क्योंकि भरत और पवन की ये जिम्मेदारी है कि स्कोर को बढ़ाया जाए और भरत का रहना बहुत जरूरी है। जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं ना, तो वो बहुत जरूरी है उनकी विकेट। फिर एक बार पुल कर दिया है, देखना खिलाड़ी उसके नीचे, और इस तरह से बड़ी मछली जाल में फंसते हुए, ये ट्रैप था, ट्रैप फंसाया गया। और इस तरह से भरत जैसा है घातक बल्लेबाज जो अभी अभी छक्का लगा के दूसरा छक्का लगाने की कोशिश कर रहे थे, वहां खिलाड़ी मौजूद रखा था और अपना विकेट गंवा बैठे भरत। ये 16 रनों पे दूसरा बल्लेबाज आउट होते हुए टाइगर्स टीम का। तो कैमरे के बाजू में जो भी दर्शक है वहां से हट जाइए, स्क्वायर लेग के पास। देखिए थोड़ा बाजू हो जाए, वहां खंबे को अगर हाथ लगता है तो कैमरा हिलने लगता है। अब नए बल्लेबाज अद्वित, एक जबरदस्त और एक स्टाइलिश बल्लेबाज खेलना चाहते थे। थोड़ी सी कट हुई गेंद गिर के टप्पा खा के ये विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में एक गेंद आते हुए अद्वित 3 बॉल। हाँ, फिर एक बार थोड़ी सी फ्लाइटेड गेंद को खेल दिया है, वहां खिलाड़ी मौजूद और 2 बड़े मछली जाल में फंसते हुए अभी अभी भरत पिविलियन लौटे थे और उसके बाद तुरंत बाद अद्वित अपना विकेट गंवाते हुए, दोनों ही जिन्होंने पहले मैच में एक अच्छी कैमियो इनिंग खेली थी, और अद्वित भी अब पिविलियन के रास्ते जाते हुए और 2 लगातार विकेट गिरते हुए ये 16 रनों पे तीसरा विकेट गिरता हुआ अद्वित के रूप में। ठीक है, 16 पे 3 विकेट गिर चुके हैं टाइगर्स। दिमाग में चल रहा था जो अच्छे बल्लेबाज थे भरत और अद्वित, ये दोनों ही पिविलियन के रास्ता लौट चुके हैं। अब जिम्मेदारी पिछले बल्लेबाजों को निभाना है। नायर अगली गेंद लेके, फिर एक बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद, और जो मिट्टी की पिच होती है जहाँ गेंद काफी घूमती है और अच्छा घुमाव प्राप्त हो रहा है यहाँ। रोहित अच्छी गेंदबाजी की है, एक छक्का खाने के बाद 2 विकेट निकाल के दिए अपने टीम के लिए। फिर एक बार पटकी हुई गेंद और एक मौका है, खिलाड़ी उसके नीचे और एक झटका लगता हुआ ओवर हैट्रिक होते हुए इस ओवर में उन्होंने ओवर हैट्रिक ली है, 3 विकेट बड़े निकाल के दिए हैं। और रोहित जैसे बल्लेबाज, रोहित
कि हाथों की उंगलियों पे नाच रहे हैं बल्लेबाज। और तीसरा झटका इसी ओवर में आते हुए 16 पे 4 टाइगर्स। अब नए बल्लेबाज अजीत और गेंदबाज है अंकुर अपना दूसरा ओवर लेके। पहला ओवर किया था, पहले ओवर में सिर्फ 5 रन दिए थे। उसके बाद ये दूसरा ओवर उनका कप्तान ने उनके ऊपर जिम्मेदारी दी है और 16 पे 4 हो चुके हैं। बहुत कठिन परिस्थिति में इस वक्त टाइगर्स, जो उनके बल्लेबाज थे वो सब बल्लेबाज पवेलियन के रास्ते पे जा चुके हैं। एक जोड़ी बनानी होगी, 10-15 रन की पार्टनरशिप करनी होगी, थोड़ा सा रनों को बढ़ाना होगा। देखना है अजीत और पवन। अच्छा स्ट्रोक डिप मिड विकेट के पास खिलाड़ी वहां रखा हुआ था और लगातार विकेट गिरते जा रहे हैं। ये क्या कर रही है टाइगर टीम? देखिए पिछली 6 गेंदें में बात करें तो 6 रन आए और 4 विकेट गंवाए टाइगर्स टीम ने। 7 गेंदों में 6 रन बना के 4 विकेट गंवा दिए। ये 16 पे 5वां विकेट गंवाया। अब नए बल्लेबाज प्रभाकर पवेलियन के रास्ते जा रहे, ये क्रीज पे जा रहे हैं। हेलो, वो जो दूसरा लेग साइड में यूट्यूब लगा हुआ है वहां से आप लोग दूर हट जाइए प्लीज। मणिकांत आपके यहाँ के जो भी हैं वो हिलाइए मत बार बार उसको। आप लोग से अनुरोध है प्लीज थोड़ा सा दूर हट जाइए उससे। देखना वो खाली 4 बाम्बू पे टिका हुआ है। प्रभाकर के लिए अच्छी गेंद को कट कर दिया। कवर पॉइंट के पास खिलाड़ी एक्स्ट्रा कवर से दौड़ के आ रहे। 1 रन ही संतुष्ट होना पड़ेगा क्योंकि अब जोखिम ले नहीं सकते। लगातार अंतराल पे विकेट गिरते जा रहे हैं। पार्टनरशिप एक भी बिल्ड नहीं हुई है और 4 विकेट पिछले 8 गेंदों में गंवा दी है। 17 रन पे 5 विकेट गंवा दिए। अब देखना है टाइगर्स टीम से कौन सा बल्लेबाज उस जिम्मेदारी को निभाता है। आखिर तक जाना होगा। अच्छी गेंद पल्ले का बाहरी किनारा लग के गली की तरफ जाते हुए। कोई जोखिम उठाना नहीं चाहते बल्लेबाज। अब जानते हैं कि विकेट काफी गिर चुके हैं। 5 विकेट गंवा दिए हैं और स्कोर हो चुका है 18 रन। लगभग यहाँ जायंट्स की, स्टार्स की अच्छी वापसी मैं कहूंगा। स्टार्स अपना पहला मैच खेल रही है और टाइगर्स जबकि दूसरा मैच चालू है उनका। फिर एक बार अंकुर अच्छी गेंद को खेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर के पास। खिलाड़ी उसके नीचे और एक विकेट मिलता हुआ। क्या कर रहे, बस मारे जा रहे हैं और अपने विकेट गंवाते जा रहे हैं टाइगर्स की टीम। ये 6ठा विकेट गिरता हुआ 18 रनों के कुल स्कोर पे। कोई बल्लेबाज संयम के साथ खेलने तैयार नहीं है। जो भी आ रहा है बस आ रहा है कि बड़े स्ट्रोक्स खेलने जा रहे हैं। थोड़ी पार्टनरशिप करनी होगी, 7-8 रनों की एक पार्टनरशिप बनानी होगी। स्कोर को थोड़ा आगे ले जाना होगा, तब जाके आप भी आखिर के 2 ओवर में वो चांसेस ले सकते हैं। पर यहाँ कोई सूरज नए बल्लेबाज, सुरेश नए बल्लेबाज। 18 रनों पे 6 विकेट। क्या गेंदबाजी की है अंकुर ने। पहले ओवर में हालांकि विकेट नहीं मिली थी, पर यहाँ जैसे ही आए उन्होंने 2 विकेट निकाल के दे दिए दूसरे स्पेल में आते हुए। अंकुर देखना है अंकुर भी ओवर हैट्रिक लेते हैं क्या नहीं। अच्छी गेंद का मेरे ख्याल से बाहरी किनारे लग के
स्क्वायर लेग के पास गेंद गई थी। बस एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस एक रन के साथ स्कोर होता हुआ 19 रन 6 विकेट के नुकसान पे। अंकुर की यह आखिरी गेंद, स्ट्राइक पे है अजीत। थोड़ी सी पटकी हुई गेंद, वहां खेल दिया स्क्वायर लेग के पास, खिलाड़ी वहां मौजूद है। अनइवन बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थोड़े लेजीनेस दिखे वहां खिलाड़ी, आराम के साथ रोक सकते थे, पर मेरे ख्याल से अनइवन बाउंस ज्यादा हो गया और मिसफील्ड हुई, और ये 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 3 ओवर के बाद 23 रन 6 विकेट के नुकसान पे। तेईस रन 3 ओवर के बाद 6 विकेट के नुकसान पे। अब नए 4 ओवर के बाद सुन, अच्छी गेंदबाजी की है स्टार्स की टीम ने। अब नए गेंदबाज अभी स्कूप करना चाहते थे, गेंद सीधा विकेट कीपर के हाथ में से थोड़ी सी मिस हुई, फिर उसके पास गैदर किया और डॉट के रूप में ये गेंद आते हुए। अब आखिर की 11 गेंदें बची है और रनों की गति है, अभी भी वो 23 रन पे ही रुका हुआ है। कम से कम 40-45 के पास जाना होगा। इस वक्त अच्छा डाउन द ग्राउंड खेला है, ऑन साइड पे डीप मिड विकेट से खिलाड़ी आ रहे हैं। जब तक थ्रो आता आराम के साथ 1 रन मुकम्मल कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन। अभी भी अजीत स्ट्राइक पे है और कुछ बड़े स्ट्रोक्स आए नहीं है, बिल्कुल वो भरत के एक छक्के को छोड़ के कोई बड़ा स्ट्रोक्स नहीं आया है। इस वक्त अजीत ने खेल दिया है डीप मिड विकेट को, कॉर्नर के बीच में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन 6 विकेट के नुकसान पे। सारी जिम्मेदारी ये अजीत के ऊपर आ गई है और अजीत इनको पता है कि अगर मैं रह गया तो 44-45 तक मुझे स्कोर ले जाना है। फिर एक बार अजीत, अभी अजीत के लिए थोड़ी सी लेग स्टंप के बाहर, वाइट का इशारा आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन। कहीं ना कहीं स्टार्स टीम खुश दिख रही होगी, क्योंकि जिस तरह से उन्होंने लगातार जो विकेटें ली है और प्रेशर क्रिएट किया है टाइगर्स टीम्स के ऊपर। अभी अगली गेंद लेके फिर एक बार ऑफ स्टंप के ऊपर उसे स्लैश कर दिया है, खिलाड़ी वहां मौजूद थे, थोड़ी सी मिसफील्ड हुई, डीप बैकवर्ड पॉइंट पे ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ठीक है, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी और उसे स्लैश कर दिया था डीप बैकवर्ड पॉइंट। जब कैच की कोशिश की थी वहां खिलाड़ी जब मौजूद थे, अनइवन बाउंस होते हुए गेंद सीधा पॉइंट बाउंड्री के पास 4 रनों के लिए जाते हुए इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 6 विकेट के नुकसान पे। इस वक्त अजीत ने उठा दिया है, ऊंची ज्यादा चली गई है, दूरी बहुत कम है, वहां खिलाड़ी वहां मौजूद और इस तरह से अजीत इनका विकेट गिरता हुआ अच्छी पारी खेली अपनी टीम के लिए और अपने लिए। 13 रन उन्होंने बनाए और ये 33 रन पे 7वां विकेट गिरता हुआ टाइगर्स की टीम का। अब अजीत इनकी जगह भरने के लिए नए बल्लेबाज कपिल। तीस रन बने हुए हैं और अभी आखिरी गेंद है इस ओवर की। अभी स्ट्रोक ऑन साइड पे
डीप स्क्वेरले के पास जा रहे हैं, दूसरा रन लेना चाहते थे, आखिरी वक्त मना किया क्योंकि विकेट अभी लगातार गिर चुके हैं और ये 5वां ओवर समाप्त होता हुआ स्कोर है 34 रन 7 विकेट के नुकसान पे। अब देखना है ये आखिरी ओवर किस गेंदबाज के हाथ में थमाते हैं स्टार्स की टीम। तो पहले मैच के बाद, जो पहला मैच हुआ था फाइटर्स और चैंपियंस के बीच में, उसके बाद ये छठे मैच में ये कम स्कोर दिख रहा है। जब पहले मैच में 34 रनों का टारगेट दिया था, उसके बाद अब ये छठे मैच में 34 रन हुए हैं। 5वां ओवर, 5 ओवर कंप्लीट हुए, आखिरी ओवर लेके कुणाल फिर टॉस गेंद कर दी, गेंद को खेल दिया ऑन साइड पे, खिलाड़ी वहां मौजूद थे। अच्छी कोशिश, मैं कहूंगा आसान नहीं है, अभी अभी ओवर किया था और अभी अभी वहां फील्ड के लिए गए थे। अच्छी कोशिश मैं कहूंगा अभी की। इस 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 7 विकेट के नुकसान पे कुणाल। सुरेश इनके लिए देखना है। गेंद को स्विंग कर दिया था, गेंद बल्ले पे आए नहीं और सीधा विकेट कीपर के हाथों में जाते हुआ डॉट आते हुए गेंद। अभी 4 गेंदें बची है, सुरेश अभी भी स्ट्राइक पे मौजूद है। देखना है कितना रन बनाती है टाइगर्स की टीम। फिर एक बार खेलना चाहते थे, अपील की जा रही है कॉट बिहाइंड की और गेंद बाहरी किनारा लग के विकेट कीपर के दस्तानों में और इस तरह से कुणाल को भी ये विकेट मिलता हुआ और स्कोर हो चुका है 35 रन 7 विकेट के नुकसान पे। यह 8वां विकेट गिरता हुआ सुरेश इनके रूप में। अब सुरेश इनकी जगह भरने के लिए नए बल्लेबाज परेश गएंगे, परेश गए यार। भाई बैट्समैन का नाम क्या है? गज्जू, गजेंद्र। गजेंद्र। कुणाल अपनी अगली गेंद लेके गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के पास, खिलाड़ी वहां मौजूद है, दूसरा रन लेना चाहते थे, बढ़िया थ्रो सीधा बॉलिंग एंड पे। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 8 विकेट के नुकसान पे। अभी भी आखिर की 2 गेंदें बची है और स्ट्राइक पे है कपिल और गेंद को अच्छी से वेरिएशन किया कुणाल ने, गेंद बल्ले पे आई नहीं, लेग बाइस का इशारा आते हुए इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 8 विकेट के नुकसान पे। इस पहली इनिंग की आखिरी गेंद कुणाल की और गजेंद्र स्ट्राइक पे है। बढ़िया स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के पास खेल दिया है, डीप में वहां खिलाड़ी मौजूद है। 1 रन कंप्लीट किया, थ्रो आता जब तक आराम के साथ स्टंप्स पे लगा के और इस तरह से कपिल ने भी अपना रनआउट के रूप में विकेट जाता हुआ इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 38 रन 9 विकेट के नुकसान पे। 39 रनों का टारगेट ये अब स्टार्स टीम को बनाना है। चलिए टॉस कर दे। टॉस के लिए 2 कैप्टन्स, चैंपियंस और रॉकर्स। चलिए टॉस के लिए आप टॉस बॉक्स में पहुंचिए। चैंपियंस और रॉकर्स।
चॅम्पियन्स आणि रॉकर्स, चला टॉससाठी या. चॅम्पियन्स रॉकर्स, चैंपियंस और रॉकर्स, आप टॉस के लिए पूछिए. चला आपण आता एक लो स्कोरिंग मॅच कडे पाहतोय, पण लक्षात ठेवा लो स्कोरिंग मॅचेस या खतरनाक होतात आणि आता त्याच थराराकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी टॉस होईल. मनीष त्या ठिकाणी सज्ज आहे टॉससाठी. टॉस होईल दोन संघादरम्यान, चॅम्पियन्स आणि रॉकर्स. भरत आणि गोविंद, चला भरत आणि गोविंद हे दोन कॅप्टन्स असतील जे टॉससाठी उपस्थित राहतील टॉस बॉक्समध्ये. चॅम्पियन्स वर्सेस रॉकर्स. बघा, गोकुल एकता युवक मित्रमंडळ ही संघटना खरंच नेहमीच समाज उपयोगी कामासाठी आहे आणि ह्या स्पर्धेचा आपण जर विचार केला, मिस्टर रवी यादव यांचं नेतृत्व या लोखंडवाला बिग बॅश लीगला लाभलेलं आहे. तसंच सर्वांचे आशीर्वाद म्हणजेच मनोहरजी, यार मोहम्मद, राजेशभाई, सुजित तिवारी, शिवकुमार शर्मा, संजयभाई, अजित गायकवाड, सुरेश सर, गोविंद पांडे, बिलाल पठाण, राम सिंग, विनोद पटेल, संतोष तिवारी आणि कलीमभाई. सुजीत तिवारी यार विनती करतो आपण या. सुजीत तिवारी जी, आपको पहुंचना है टॉस बॉक्स में, आपके शुभ हाथों से टॉस होगा. मिस्टर सुजीत जी तिवारी, आप पूछिए टॉस बॉक्स में, आपके शुभ हाथों से टॉस बॉक्स सेक्शन में टॉस किया जाएगा. दो कैप्टन्स वहाँ पे मौजूद हैं, चैंपियंस और रॉकर्स. वहाँ पे मनीष हमारे मेंबर डिसीजन लेंगे दोनों कैप्टन्स का. चलिए मिस्टर सुजीत जी, आपको पहुंचना है टॉस बॉक्स में, आपके शुभ हाथ से होगा टॉस. नवीन डाव आपण सुरू करतोय, पण आता पाहूया टॉस साठी. हमारे किशन जी तिवारी अब कैमरामैन भी बन चुके हैं. इसके पहले कमेंटेटर थे, उसके पहले खिलाड़ी थे, उसके पहले ऑर्गेनाइजिंग कमेटी थे. अलग अलग रोल वो निभा रहे हैं. मिस्टर सुजीत, आपको दिखाई देंगे टॉस बॉक्स में दो कैप्टन्स, चैंपियंस और रॉकर्स. टॉस की प्रक्रिया हो रही है टॉस बॉक्स में और टॉस जीता है टीम चैंपियंस एंड दे इलेक्टेड टू मुझे लगता है कि आज किसी कैप्टन को पूछना ही नहीं चाहिए कि आप क्या लोगे. हर कोई फील्डिंग चुन रहा है क्योंकि वही रिजल्ट आ रहा है. आई गेस मुझे वही लगा था कि वही डिसिजन होगा उनका. चलिए स्टार्ट करते हैं. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच 39 धावांचं आणि अद्वैत. बघा अद्वैतची कॅपेबिलिटी आपण सकाळी पाहिलेली आहे, त्याचमुळे त्याला सुरुवातीच्या षटकासाठी निवडलं गेलेलं आहे. पाहूया ही निवड अद्वैत योग्य ठरवतोय का, परफेक्ट स्टार्ट या सेकंडनी देतोय का. स्ट्रायकर एंडला फलंदाज नायर, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सौरभ. पहिला बॉल अद्वैतचा अराउंड विकेट. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरच्या एंडला थ्रो केला, त्याचमुळे ती एक धाव मिळाली. एंड निवडणं देखील तितकंच महत्वाचं आहे, पण यस एक्झॅक्टली त्यांचा देखील तोच कल होता की बॅटर थोडा उशिरा पोहोचले नॉन स्ट्रायकर एंडला, म्हणून त्यांनी नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला आणि एक धाव तर मिळालेली आहे. टीम स्टार्स पहिल्यांदाच दुपारच्या सतत खेळतोय, सकाळपासून सगळं पाहतोय स्टार्स की कुठला संघ कसा खेळतोय, आपण कसं खेळायला हवं, आपल्या प्लॅन्समध्ये कसे बदल आणायला हवे. आणि स्टार्सला त्याचा फायदा झालाय. पहिल्या डावामध्ये फलंदाजांना मोकळीक मिळालीच नाही, टायगर्सच्या सर्व फलंदाजांना. चांगला बॉल, टॉप प्रेशर होता, बॉल डायव्हर्ट होतो स्क्वेअर लेगला. लेट्स सी, एक धाव तो पूर्ण केली जाते. लेग बायची एक धाव असेल. बघा या ठिकाणी सर्व प्रेक्षक विचार करत असतात की एलबीडब्ल्यू ची अपील का होत नाही, कारण या स्पर्धेत एलबीडब्ल्यू आहे का नाही, म्हणजे आपण एन्जॉय करतोय क्रिकेटचा खेळ.
बघा मी उल्लेख केला की 9 पैकी 8 संघ पुढे जाणार आहेत. तो दुर्दैवी संघ कुठला असेल जो लीग स्टेज क्लिअर करणार नाहीये. 9 पैकी 8 संघ वर जाणार आहेत. ही पहिल्यांदाच मी फॉर्मॅट पाहतोय की प्रत्येकाला तो एक अप्रोच मिळालेला आहे. यू कॅन गो टू सुपर 8. वाईड यॉर्कर. अद्वैतकडे किती पर्याय आहेत गोलंदाजीचे आणि ते पर्याय तो योग्य त्या वेळी वापरतोय. आता गोलंदाजीचा कस लागणार आहे आणि म्हणूनच इतक्या कमी वयामध्ये खूप काही मॅच्युरिटीचा खेळ आपण अद्वैतच्या वतीनं पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या 2 आहे. प्रत्येक गोलंदाजाला इकॉनॉमिकलच राहावं लागेल हीच अट आहे टीम टायगरसाठी जर हा सामना जिंकायचा असेल तर. अद्वैत फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. राम ती जागा त्यांनी पकडून ठेवलेली आहे. लॉंगॉनची जागा त्यांना पसंत पडते. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी विचारच नव्हता फलंदाजांच्या मनामध्ये. म्हणूनच आता दोन्ही फलंदाज स्टेबल होण्याचा प्रयत्न करतायत. नायर यांच्या वतीने 2 धावा मिळाल्या. सौरभचं खातं अजूनही खुल्लं नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली बिनबाद 3. 39चं लक्ष ठेवलं होतं त्यापैकी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. स्टील 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा एकतर्फी सामना कोणालाच पसंत पडत नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारा सामना प्रत्येकाला आवडतो. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन नाहीये. त्याच संधीचा उचललाय फायदा. बॉल जाईल सीमारेषा पार. सौरभ खेचतोय दमदार चौकार. चार धावा पाहायला मिळालेल्या आहेत. तर धावसंख्या पोहोचते ती 7व्या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलेला. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे काही उपस्थित आहेत आता मी त्यांच्याशी बोलणार आहे. ओव्हर ब्रेकमध्ये आम्ही त्याची चर्चा करणार आहोत. पाहूया कोण असेल तो लकी मेंबर अबाउट दिस टुर्नामेंट. तुमचं मत आम्ही जाणून घेणार आहोत. ओव्हर द विकेट क्रॉस बॅटेड खेळायचा होता. स्क्वेअर लेगला बॉल पोहोचतोय सर्कलच्या आतमध्ये. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतो. 39 धावांचा पाठलाग करतात. धावसंख्या झाली 8. जिंकण्यासाठी अजून 30 चेंडू 31ची गरज. तर आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये चेतन. या चेतन 3 सालों से हम इस टूर्नामेंट को देख रहे हैं, लोखंडवाला बिग बैश लीग. आपकी टीम अब तक कौन से लेवल पर पहुंची है? टीम पूरी टीम जिस टीम में आप खेलते हो 3 सालों में सबसे हाईएस्ट पोजीशन कौन सी थी? रनर अप. तो इस बार जीतने की कोशिश होगी? पूरी कोशिश रहेगी जीतने की. कौन से मेंबर है आपकी टीम में जो आपको जिता सकते या फिर आप ही अपनी टीम को जिता सकते? हमारे टीम के 11 मेंबर भी कोशिश पूरी रहेगी जिताने की. क्या बात है. चैलेंज दे रही टीम रॉकर्स. क्या बात है. रॉकर्स ने चैलेंज दिया है हर एक टीम को. वी आर गोइंग टू विन दिस टूर्नामेंट. लेट्स सी. हम हर टीम के मेंबर से बातचीत करेंगे आने वाले 2 दिनों में. तर गजेंद्र बॉलिंग ट्रॅकवर येत्या सेकंड ओव्हरसाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतं. स्ट्रायकरला फलंदाज आहेत सौरभ ज्यांच्या वतीनं एक चौकार या अगोदर आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकावर खूप चांगला खेळ अद्वैतचा पाहायला मिळाला होता पहिल्या 4 चेंडूंपर्यंत. पण लॉंग ऑन नव्हता. त्याच संधीचा फायदा फलंदाज सौरभने उचलला आणि चौकार आपल्या संघासाठी जोडला. अजूनही काहीच संपलेलं नाहीये टायगर्स या संघासाठी. प्रत्येक षटक इकॉनॉमिकल. फक्त हेच जिंकण्याचं तत्व असेल टीम टायगर्सला. पहिलं षटक तर तितकंही महागडं राहिलं नाहीये. इकॉनॉमिकल राहिलंय अद्वैतचं. बॉलिंग ट्रॅकवर गजेंद्र अराउंड विकेट. हो बॅटची लोपेज एक्स्ट्रा कव्हरला झेल आणि फलंदाज फेल. धक्का बसतोय पहिला टीम स्टार्सला. विकेट डाऊन. हेच महत्वाचं आहे विकेटचा शोध घेणं आणि तेच गजेंद्रने आपल्या संघासाठी शोधलेलं आहे. बघा कुठलाच सामना हा कठीण नसतो. फक्त जिंकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय योग्य त्या वेळी निवडायचे असतात आणि तेच पर्याय आता वापरले जातात. गजेंद्रच्या वतीनं विकेटचा शोध घेतला गेलेला आहे. सुरुवात या षटकाची विकेटने झालेली आहे आणि स्टार्ससाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतायत. न्यू बॅटर इन इज राहुल पोहोचतायत. सामना जबरदस्त रंगतोय. खरं तर ही जिद्द आहे आणि म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि ती जिद्द आता सातत्यानं टीम टायगर्सला ठेवायची आहे. नावामध्ये खूप काही दडलेलं आहे आणि त्याचमुळे नावाप्रमाणे खेळ टीम टायगर्सला द्यावाच लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर गुणतालिकेमध्ये वर यायचं असेल
तर त्यांना फाईट द्यावीच लागेल. बघा नेट रन रेट देखील तितकाच महत्वाचा आहे. त्याचमुळे जरी तुम्ही पराभवाच्या छायेत आहात, शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल गजेंद्र, बॅटच्या आउटसाइड एज बॉल जाईल. फ्लाय स्लिपला शतरक्षक आहे, थोडासा बॉल अडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न कमी पडला होता, पण सरते शेवटी फक्त एकदा मिळालेले आहे. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 28 चेंडू 30 धावांची गरज. एक बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचमुळे या विजयाची गाथा दोन्ही संघ लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण कुठला खेळाडू अधोरेखित होतोय हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. गजेंद्र यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि जेव्हा खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकतात तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात. पाहूया तशीच गोलंदाजी गजेंद्रची या षटकामध्ये पाहायला मिळते का. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज नायर आहे, ज्यांच्या वतीने चांगलेच कॉपीबुक स्टाईल स्ट्रोक आपण पाहिले या अगोदर. पुढचा बॉल गजेंद्र, ऑन साइडला बॉल वळवायचा होता, बॉल तर डायव्हर्ट होतोय पॉइंटला. लेट चेक विथ बॅट ही एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज आहे. 27 चेंडू 29 धावा. प्रत्येकाला वाटलं असेल कदाचित की 2 ते 3 षटकामध्ये हा सामना संपेल, पण तसं काही घडत नाहीये. ती जिद्द आहे टायगर्सच्या गोलंदाजांची, ती जिद्द आहे क्षेत्ररक्षकांची. एक टीम बॉन्डिंग टायगर्सची पाहायला मिळते की आपण हा सामना जिद्दीने खेळायचा आहे आणि ती जिद्द आतापर्यंत त्यांना मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवते. गजेंद्र अराउंड विकेटनं स्ट्रायकरला फलंदाज राहुल, चांगला बॉल खोलवर पळपायचा आणि त्या बॉलला हलक्या त्यानं प्लेस केलाय. मिड आपला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. आता संयमाचा खेळ सुद्धा स्टारचा पाहायला मिळतो. त्यांना माहितीये घाई गडबड करून चालणार नाहीये, धीम्या गतीने धावफलक हलता ठेवण्याचं काम ते करतात जेणेकरून लक्ष्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता येईल. आणि त्यातून दोन्ही संघांचे गनिमी कावे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 11. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज नायर, वेग वाढवला आता. ऑफ स्टिक डाऊन, फलंदाज नायर बॅक टू डगआउट. धक्का दुसरा, टीम स्टार्स. नवीन बॅटर विनोद मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, हेन्स इट इज कॉल्ड द गेम ऑफ क्रिकेट. आणि त्याच आता विनोद हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि काय गजेंद्रचा खेळ वापसीचा पाहायला मिळतोय. एव्हरीवन हॅज कॅलिबर, यू हॅव टू शो इट. आणि त्याच तत्वावर आता अद्वैतच्या मागोमाग गजेंद्र यशस्वी षटकाची हाताळणी आतापर्यंत करतोय. या षटकात त्याने 2 विकेट्स मिळवलेले आहेत, 3 धावा खर्च केला, शेवटचा एक बॉल बाकी. आतापर्यंत पकड तर मजबूत आहे या डावावर. टीम लोखंडवाला टायगर्सची स्टारच्या वतीनं सुरुवात चांगली झाली होती, पण सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांना बाद होऊन परतावं लागतंय. नायर बाद झाले ते म्हणजेच 3 वर आणि सौरभ बाद झालेत 5 वर. राहुल केत आहेत 2 वर आणि विनोद हे नवीन फलंदाज स्ट्रायकरला पाहायला मिळत आहेत. अचानकपणे ऊर्जेचा संचार आता लोखंडवाला टायगरच्या क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतोय, जी खूप आवश्यकता आहे. आवश्यकता ओळखून तुम्हाला खेळ करायचा असतो आणि तीच भूमिका आता फलंदाज घेतील का पाहूया, कारण या अगोदर गोलंदाजांची भूमिका या डावामध्ये पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होता बॉलिंग ट्रॅकवर गजेंद्र. स्ट्रायकर फलंदाज विनोद, क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फ्लाय स्लिप, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट लेग असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल गजेंद्र, लेफ्ट आर्म अराउंड विकेट. रॅम शॉट खेळायचा प्रयत्न होता, स्कूपचा अंदाज होता, प्रयत्न फसलेला आहे. यशस्वी षटक संपलेला आहे गजेंद्रचं. 2 षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या पोहोचते 11. आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू आणि 28 धावा. 24 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. थँक्यू. मॅच ऑन टीव्ही. चला, आपण खूप चांगला रंग भरलेला आहे या सामन्यामध्ये.
सुरुवातीला वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होतोय की काय, पण तसं काय चित्र दिसत नाहीये, कारण तो खेळ गोलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळतंय. अद्वैतला थांबवलेला आहे आणि अद्वैतच्या जागेवर गोलंदाज येतोय. झूम इट प्लीज. फोर्स 1. आयुष बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. तिसऱ्या षटकासाठी आयुष त्या स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच राहुल खेळत आहेत. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला फुल टॉस होता, पण ती मानसिकता नव्हती स्ट्रोक खेळण्याची. कॅज्युअल बॅट्सविंग आपण पाहिली, बॅकलिपला खाली घेत हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, पण लेग बायची एक धाव मिळते. बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते आता 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. कुठलीच धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी अथवा मोठी नसते. तुमचा खेळ हा कसा घडतोय त्यावर तुमचा निकाल ठरलेला असतो. आयुष ओव्हर द विकेट जाऊ दिलंय. पहिला वाईट बॉल मला असं वाटते या डावातला. बघा, ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी टाळायच्या असतात. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आणि त्यासमे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत चांगलाच खेळ गोलंदाजांचा पाहायला मिळतोय टीम लोखंडवाला टायगरचा. आणि तोच खेळ जर सातत्याने तसाच राहिला तर मग हा निकाल शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, पण बॉल आणि बॅटचा कुठला कॉन्टॅक्ट होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकी ऊर्जा लोखंडवाला टायगर्सच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना मिळणार आहे. आणि म्हणूनच त्याच तत्वावर सातत्यानं गोलंदाजी हाताळली जाते. आतापर्यंत आयुष या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 26 धावांची. आयुष पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय. क्षेत्ररक्षक नाही सर्कलच्या आतमध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढील अद्वैत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कलेक्शन होणं गरजेचं होतं. वेलकम गौरांग. एका धावेची होते पण आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोचते 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24 धावांची. मॅच बॅलन्स आहे नो डाऊट. फक्त तुमचे प्रयत्न हे गगनाला भिडणारे असायला हवे आणि तेच प्रयत्न सातत्याने गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. स्ट्रायकरला फलंदाज आहेत विनोद. हुक केल्या बॉलला, खूप चांगली पोझिशन घेताना, पण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल देऊन फलंदाज विनोद होत्यात फेल. धक्का तिसरा टीम लोखंडवाला स्टार्स. रवि भाई, आपको लगा था मैच इतना क्रूशियल होगा? 39 का टारगेट था. 39 रन जीतने के लिए रखे गए थे, लेकिन अभी भी तीसरी ओवर चल रही है. स्कोर सिर्फ 15 रन. और मैच क्रूशियल मोमेंट में कुछ भी हो सकता है. क्रिकेट का खेल है और क्रिकेट के खेल में ऐसी चीजें तो हमेशा होती रहती है. आणि त्याचमुळे आता तुम्हा सर्वांना आवडतो तो खेळ क्रिकेट. खरं तर भारताचा राष्ट्रीय खेळ काय आहे? हॉकी. पण आता टेनिस बॉल ठेवलं तरी हरकत नाहीये. महाराष्ट्राचा राज्यस्तरीय खेळ आपण म्हणू शकतोय, कारण प्रत्येक परिसरामध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आवर्जून खेळला जातो. मैदान जरी छोटं असलं तरी देखील खेळला जातो. पण ही संपत्ती आहे लोखंडवाल्याची, तो कांदिवली पूर्वची, की इतकं ओपन ग्राउंड तुम्हाला मिळालंय आणि जतन तुम्ही करताय ते देखील मुंबईमध्ये. आणि जतन केलं पाहिजे. ज्या मैदानाने तुम्हाला ओळख दिलेली आहे, ज्या मैदानात तुम्ही तुमचं बालपण घालवलेलं आहे, त्या मैदानाला नक्कीच तुम्ही आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच हे विलासराव देशमुख क्रीडांगण जे आपण जतन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं देखील करावं तितकं कौतुक. कमी कौतुक करायचं आहे आयुषचं. आता आयुषने विकेट सुद्धा घेतली. पुढचा बॉल डॉट आला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. या तिसऱ्या षटकाला धावसंख्या झाली 15. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 चेंडू 24. नेक्स्ट बॉल टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये थोडा दूर आहे, त्यामुळे गोलंदाज स्वतः सरसावतोय बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजे 16. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 23 रन्स टू ट्राय टू विन. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. लोखंडवाला बिग बॅश लीग सीझन 3. आम्ही आता गेलो, लगेच आलो. घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. छोड़ने
थँक्यू रवी. स्टार्स सुद्धा विचार करत असेल की आपण कुठला सामना कुठे घेऊन गेलाय, म्हणून कधी कधी अति घाई कधी कधी महागात पडते आणि जास्त घेतलेली काळजी सुद्धा महागात पडते. या ठिकाणी जास्त घेतलेली काळजी मला दिसते, कारण एक मात्र चौकार आलेला आहे या पूर्ण 3 षटकांच्या डावामध्ये, म्हणून अति काळजी सुद्धा तुम्हाला कधी कधी अडचणीत आणू शकते. तेच पाहायला मिळालं स्टारच्या वतीनं. सकाळपासून आपण जे 4 सामने पाहिलेत, प्रत्येक सामन्यामध्ये आपण ती स्फोटक खेळी खेळताना फलंदाजांना पाहिलं, पण तसं काही या डावात पाहायला मिळत नाहीये. कदाचित त्यांनी पाहिलं की 39 धावा आहे, सिंगल डबलमध्ये आपण धावफलक पुढे घेऊन जाऊ, पण तसं काही घडत नाहीये आणि सातत्याने या ठिकाणी डॉट बॉल्सचा शोध गोलंदाज घेतात. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा येतात. बॉलर गजेंद्रलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा बॅटची टॉप एज बॉल कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर फलंदाज आता पोहोचतोय, तो म्हणजेच राहुल आणि महेशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्टार्ससाठी आपल्या अडचणींना सोडवण्यासाठी शोध घेते. पण पाहूया, त्यासाठी एक मोठा स्ट्रोक आवश्यक आहे. आतापर्यंत विकेटचा शोध, डॉट बॉलचा शोध सातत्याने गोलंदाज घेत आहेत आणि प्रत्येक षटकानंतर गोलंदाजी अजून जास्त धारदार होते टीम टायगर्सची. हवेत आहे बॉल, संपर्क तितका वेळेत जुळला नव्हता आणि त्याचमुळे बॅटच्या स्टिकरवर बॉल अजून गोलंदाज गजेंद्रच्या खात्यामध्ये धक्क्यांवर धक्के बसत आहेत टीम लोखंडवाडा स्टार्सला. फलंदाज बाद. किशन, कुछ तो छुपा इस गाने में, कुछ तो छुपा है. सबके चेहरे पर मुझे हंसी दिखाई दे रही थी. कुछ ना कुछ छुपा है इस गाने में. पवन सिंह का जो ट्रेडमार्क लगा हुआ था इस गाने पर. चलिए पुन्हा एकदा सामन्याच्याकडे वळूया आपण. गजेंद्र यांच्या खात्यात विकेट जाते. सामना काय वळतोय टीम टायगरच्या बाजूनं, पण पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुर पोहोचलेले. धावसंख्या 17 जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल, फुल टॉस होता, हलका त्याने बॉलला फक्त प्लेस केले. क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंगॉनचा बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल. भरत, चांगली पोझिशन लॉंगॉनची त्यांनी घेतली. बॉल व्यवस्थित गॅदर केला. थ्रो करण्यापूर्वी चेक केलं फलंदाज पळत आहेत की नाही. बॉल हातात ठेवला. एक धाव पूर्ण झाली. एक धावाची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 18वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 21 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15 रन आणि बॉलमध्ये आता 6चा डिफरन्स झालेला आहे. तो डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं टायगर्सची टीम करते आणि पाहूया तो डिफरन्स कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का. स्ट्रायकरला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते, ते म्हणजेच महेश. शफल झाले, पण शफल होताना आपण किती शफल होतोय ते पाहणं गरजेचं आहे. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगलीच गोलंदाजी सातत्याने गजेंद्रची. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. त्याचमुळे शफल झालात म्हणजे सफल झालात असं नाहीये. तर येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 18. जिंकण्यासाठी अजून 21ची गरज. बॉल शिल्लक 14 चेंडू 21 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघ जिंकण्याच्या शर्यतीत एकाच क्रमांकावर. ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचणार नाहीये. दबाव वेधसकट परत देणारा हा चौकार टीम लोखंडवाला स्टार्स कडून. चार धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13. गजेंद्र ओव्हर द अलाउड विकेट. धीम्या गतीचा बॉल, हलकस बदल आली. त्या बॉलला फक्त प्लेस केलंय कव्हर पॉईंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न होत आहेत पण अजूनही थ्रो काय होत नाहीये क्षेत्ररक्षकाचा. त्याचमुळे आता ही एक धाव आपण ग्राह्य धरूया. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 16 धावा. मॅच इज ऑन. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
23 धावा 4 गडी बाद. चला मॅच जबरदस्त आपण रंगवलेली आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला या विलासराव देशमुख स्टेडियम कांदिवली पूर्वच्या मैदानावर येत आहे आणि प्रेक्षक सुद्धा अशाच सामन्यांची अपेक्षा करतात आणि ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे. अजूनही निकाल अस्पष्ट आहे. कोण जिंकेल ह्याचं वक्तव्य करणं खरं तर चुकीचं ठरणार आहे, कारण तसाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांचा. हे दोन्ही फलंदाज आता ती आत्मीयता दाखवत आहेत, आपल्या संघासाठी जिद्दीचा खेळ दाखवत आहेत. पण पाहूया बॉलिंग ट्रॅकवर आता बदल झालेला आहे. कपिलला बोलवण्यात आलेला आहे, अद्वैतला थांबवलंय. कटर चांगले आहेत, उंची चांगली आहे. कपिलकडे अपील बघा, अपील तर लाऊड होती पण पंचांवर कुठलाच परिणाम होत नाहीये. जरा आपण कपिलच्या उंचीचा आढावा घेतला, 6.5 फूट उंचीचा कपिल आणि बॉल डिलिव्हर करताना तो 8 फुटांवरून डिलिव्हर करतो. त्याचमुळे बॉलला एक फ्लाईट मिळते, बॉलला एक टॉस मिळतो टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे पहिला बॉल येतो डॉट बॉल. 16ची गरज. वेग वाढवलाय ऑन साईडला, बॉलला फक्त टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय गलीमध्ये. दरम्यान एका धावेला 2 धावात बदलायचा कॉल दिला जातोय. थ्रो प्रॉपर बॉलिंग एंडला सॅक्रिफाईस करावा लागेल फलंदाजाला. स्टार संघ आता बिकट अवस्थेत पोहोचतोय. 1 धाव मिळते, एका धावेची होते वाढ. धाव संख्या 24. जिंकण्यासाठी आवश्यकता 10 चेंडू 15 धावा. कुछ भी बजाव यार, अपना ही डीजे. तर या ठिकाणी आता धावसंख्येकडे लक्ष देऊया. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 झाले असतील ना, 24 झाले. जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. कपिल ओव्हर द विकेट, क्रॉस बॅटेड, तितकं एलिव्हेशन नाही. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते डीव्ही विकेटला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अर्धा चूक. इतका तुम्ही चांगला खेळ सादर केला होता आणि अशा वेळेला या चुका अपेक्षित नाहीये. पण बघूया बॉल अडवला गेला की नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॉल अडवलाय ना मेंबर्स? येस, 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. बघा, एक चूक तुम्हाला पराभवाची ती धूळ चारू शकते आणि म्हणूनच चुकांची शक्यता कमी ठेवावी लागेल. कपिल चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत. 3 चेंडू त्याने हाताळले, 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या 26, 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 13. फुल टॉस मिस केलाय. व्यवस्थित बॅटच्या मध्यावर घेता आला नाहीये. भरत लॉंग ऑन वरून बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 27 वर. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती म्हणजेच 12 धावांची. मॅचेस अशा राहिल्या पाहिजेत. 8 चेंडू आणि 12 धावा. 8 बॉल 12. कपिल आपला पूर्ण अनुभव घेऊन सज्ज होते गोलंदाजीसाठी. एका 2 स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय कुणाल, जे आता 7व्या क्रमांकावर आलेले आहेत. तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता ठरवू शकत नाही आणि पाहूया कुणालचा खेळ आपल्या संघासाठी स्टारसाठी कसा होतोय. पुढचा बॉल ओव्हरपिच होता. ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक. मिड विकेटचा पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. थ्रो बॅटिंग एंडला. थ्रो गॅदर झाला नाही आणि त्याचमुळे 2 धावांना 3 धावात बदलले आणि आता 3ऱ्या धावेला 4थ्या धावेमध्ये बदलण्याचा प्रयत्न आणि आता या मिळतील किती धावा. वन ऑफ द बेस्ट सिच्युएशन ऑफ दिस डे. तीन धावा पळून आणि चौकार म्हणजे 7. यस, 7 धावा जोडल्या जातील. पूर्णपणे एका चेंडूवर तुम्ही केलेली मेहनत वाया गेलेली आहे. या 7 धावा मिळाल्या स्टार्सला आणि या 7 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 34. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची गरज आहे. पळून 3 आणि 4चा बोनस. आता जिंकण्यासाठी 5 पाहिजेत. हलक्या त्याने बॉलला फक्त प्लेस केले. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. काय खेळले होते खरं तर. बेस्ट टायगरचा बेस्ट परफॉर्मन्स पाहिला पण एक क्षेत्ररक्षण चुकलं
आणि त्यावर पूर्णपणे निकालच बदललेला आहे. आता एक धाव मिळते, धावसंख्या 35 झाले. 39ची गरज आहे जिंकण्यासाठी, तर 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. 6 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा, आता टायगर कडे नक्की गोलंदाज कोणता आहे, कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाईल या संपा. मार्किंग आपण इनिंग ब्रेक नंतर म्हणजे मॅच नंतर मार्किंग पाठवायचे. किशनजी आपण मार्किंगसाठी पाठवायचंय. मॅच संपल्यानंतर ग्राउंड्समॅनला मार्किंगसाठी पाठवायचंय प्लीज. चला, 4ची गरज आहे. खूप काही मनात असते पण ते मैदानात आलं पाहिजे आणि तेच आणायचं आहे गोलंदाज रामला. राम गोलंदाजीचा पदभार स्वीकारतायत. 6 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांना रोखायच्या आहेत. लक्षात ठेवा, सुपर ओव्हर झाली तर सुपर ओव्हर जर बॅलन्स झाली तर मग फ्रेश टॉस आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4ची गरज. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच महेश आहेत. महेशने आतापर्यंत चांगलाच खेळ सादर केलेला आहे आणि जेव्हा तुमचा खेळ चांगला सादर तुम्ही करता अशा वेळेला प्रेक्षकांचा आदर कमवता आणि तोच खेळ आतापर्यंत महेशचा राहिलेला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. राम बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून आपल्या अनुभवाचा कस लावून ते गोलंदाजी करतील अशी अपेक्षा कॅप्टनला आहे. आणि पाहूया कॅप्टनची अपेक्षा राम पूर्ण करतोय, कारण आपण जेव्हा एका संघात खेळतो अशा वेळेला मिळालेली जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची असते आणि त्याच जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी गोलंदाजीसाठी राम सज्ज होतो. या शेवटच्या षटकासाठी आपल्या संघाला जिंकण्याची गोड चव चाखू देण्यासाठी राम सज्ज होतोय. पण एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज महेश जो अटळ आहे आतापर्यंत आपल्या संघासाठी काहीही करण्याची तयारी आहे, तो स्ट्रायकरला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो. सामना रोचक अवस्थेत पोहोचलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत, मागच्या षटकामध्ये काय चुका झालेल्या आहेत, त्या चुकांचा लक्ष न देता आता पुढच्या खेळाचा विचार करावा लागेल टीम टायगर्सला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. राम टॅप केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक होते, बॉल जाईल मागे. लॉंग चेस फॉर द फिल्डर, बॉल जाईल बॅकवर्ड, पॉइंट सीमारेषा पार. विजयोत्सव साजरा करणारा चौकार. सामना जिंकलाय लोखंडवाला स्टार्स. अभिनंदन, हार्ड लक टीम लोखंडवाला टायगर्स. मैन ऑफ द मैच किसको दिया जाएगा? आपण मैन ऑफ द मैचचा पुरस्कार कोणाला दिला जाईल ते पाहणार आहोत.